गंगानगरच्या रोडवर आहे आता आपण आणि इथं ट्रॅफिकची समस्या एवढी मोठ्या प्रमाणावर आहे. आता हा बघा, हा फुटपाथ केलेला आहे. इथं हा फुटपाथ आहे. या फुटपाथवर थांबलेल्या गाड्या आहे साईडला, फुटपाथच्या बाजूला. इथं हे ट्रॅफिक झाले आणि ही रोजची समस्या आहे, एक दिवसाचं नाही. हे विनाकारण केलेलं फुटपाथ, त्या शेजारी समोरच्या घराच्या गाड्या असं पार्किंग केल्यामुळं त्रास नागरिकांना होतो. आता इथं पाहिलं तुम्ही तर इथं नगरपालिकेने इथं हे व्यवस्थित केलं तर रोडची साईज कमीत कमी 5 फुटांनी या चौकात वाढू शकते. आत वळणाऱ्या गाड्यांना योग्य जागा होऊ शकते. आता कुठपर्यंत ट्रॅफिक आहे, पण विजन किंवा लक्ष असणारे समाजसेवकांचा अभाव आणि जागरूक नागरिकांची कमी याच्यामुळं हा प्रॉब्लेम जाणवतो. आता बघूयात आपण यावर मार्ग काढणारा कोण लोकप्रतिनिधी आपल्याला भेटतो का, कारण की आपण इथल्या लोकप्रतिनिधींकडे बऱ्याच वेळा या गोष्टीची, या विषयाची मांडणी केलेली आहे, पण तेवढं लक्ष देणारे लोकप्रतिनिधी किंवा तेवढं लक्ष विजन असणारे प्रतिनिधी नाही आहेत. ते आपल्याला फक्त व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग, गुड नाईट, मोठमोठे विचार पाठवणारे प्रतिनिधी आम्हाला लाभलेले आहेत गंगानगरला. नागरिकांच्या बी काही चुका आहेत याच्यात, पण लोकप्रतिनिधींनी अशा प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हे प्रश्न सोडवल्यावर गंगानगर किंवा त्रिमूर्तीनगर, अवधूतनगर या भागातल्या नागरिकांना एक रिलीफ मिळू शकतो. कारण की सध्या सर्वात मोठी समस्या ट्रॅफिकची जाणवते. वारंवार हे ट्रॅफिक इथं होत असतं. बघूयात आता कोण लक्ष देत आहे. धन्यवाद.